आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा, बातम्यांचा अर्थ. शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी, मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा मकरंद पाटलांचा आरोप. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचा प्रशासनाचा दावा. मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, आजवर झालेल्या मदतीचा आढावा घेण्याचे आदेश. बच्चू कडूंच्या मागणी पत्रातल्या सकारात्मक बाबींवर विचार करू. बच्चू कडूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो, अजून आम्ही आवाहन केलं नाहीये. सरकार नमलं नाही तर गावोगावी चक्काजाम करू, गाव बंद होईल, बच्चू कडूंचा इशारा. सगळ्या नेत्यांना एकत्र बोलावून अटक करण्याचा प्लॅन होता. बच्चू कडूंचा सरकारवर गंभीर आरोप. बैठकीची गरज काय, डायरेक्ट निर्णय घ्या, कडूंची मागणी. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, बच्चू कडूंची ठाम भूमिका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सरकारनं सुरू केली नाही, तक्रारही आलेली नाही, त्यामुळे चौकशीचा प्रश्नच नाही. वसंतदादा इन्स्टिट्यूट चौकशीच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 8,000 कोटींचं वितरण, तर आणखी 11,000 कोटी रिलीज करायला मान्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर पुढील 15 दिवसामध्ये 90% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शेतकरी नेत्यांचा मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीवर बहिष्कार. शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीअभावी बैठक रद्द. कडू आंदोलनामध्ये असतील तर प्रतिनिधी पाठवायला हवा होता, कुणी येणार नसल्यामुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय. बावनकुळेंची माहिती. शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील. आंदोलन सुरू झाल्यावर देवाभाऊंना जाग आली का, कराळे गुरुजींचा सवाल. तर सरकारनं प्रतिनिधी पाठवावा आणि कर्जमाफी जाहीर करावी, कराळे गुरुजींची मागणी. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानासमोरील सुरक्षा वाढवली. बच्चू कडूंचा मोर्चेकऱ्यांना घेऊन रामगिरीकडे कूच करण्याचा इशारा. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी मागणीसाठी बीडच्या वडवणीमध्ये सर्वपक्षीय संघटनांकडून निषेध मोर्चा. वडवणीतील रास्ता रोको आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचे समर्थक सहभागी. आरोपी कोणत्याही जातीचा असू द्या, कारवाई झाली पाहिजे, मराठा समाजाची मागणी. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज बीडमधील वडवणी शहर बंदची हाक. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, मुख्यमंत्र्यांची एसआयटी स्थापन करावी, तसंच प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदनेनं शरण येण्यापूर्वी त्याचा मोबाईल लपवला. बदनेच्या मोबाईलचा पोलिसांकडून शोध सुरू. निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल. वर्दीवर नसलेला पीएसआय गोपाळ बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी गोपाळ बदने सध्या पोलीस कोठडीत. डॉक्टर मृत महिलेचा मोबाईल 3 वाजता सील केल्याची पोलिसांची माहिती. पण तिनं व्हॉट्सअपचं लास्ट सीन चेक केल्यानंतर 11 वाजून 13 मिनिटं दाखवत आहे. मग मध्य वेळेमध्ये तो मोबाईल कुणी वापरला, महिलेच्या नातेवाईकांकडून प्रश्न उपस्थित. साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मॅग्मो संघटनेनं सरकारविरोधात एल्गार पुकारला. 10 दिवसामध्ये ठोस कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. एसआयटी स्थापन करून पीडितेला न्याय देण्याची मागणी. संपूर्ण व्यवहार रद्द करण्याची धर्मादाय आयुक्तांना जैन मुनींची विनंती. डील रद्द होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. विशाल गोखलेंनी मोठेपणा दाखवला, ट्रस्टींनीही योग्य आचरण करावं. विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करावेत, जैन मुनींचं वक्तव्य. जैन बोर्डिंग व्यवहारातील गोखले बिल्डरकडून जैन ट्रस्टला मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा. रवींद्र धंगेकरांची मागणी. जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकवण्यासाठी रक्कम गोठवा आणि पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची भूमिका. रवींद्र धंगेकर नवनाथ बन यांच्यामध्ये कार्टून कॅरेक्टर बनून आरोपांच्या फैरी. रवींद्र धंगेकर यांच्याकडून नवनाथ बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख. तुम्ही बावळट नोबिता, नवनाथ बन यांचं धंगेकरांना उत्तर. उद्धव ठाकरे स्वतः अॅनाकोंडा. त्यांनी मुंबईची तिजोरी आणि गिरणी गिळली. मुंबईचे काही भूखंड गिळले. भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. एक जुनी घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड पुन्हा एकदा वाजली. तेच टोमणे तेच रडगाणं. भाजप नेते केशव उपाध्यायांची ठाकरे सेनेच्या मेळाव्यावर.
मुंबईमध्ये नव्यानं सुरू केलेल्या ॲक्वालाईन मेट्रो स्थानकांना दिलेल्या नावांवरून काँग्रेस आक्रमक. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात दादरमधील सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन. वर्षा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात. शिर्डी विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण. अग्निशमन विभागातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना MADCच्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्याची मागणी. फायर ट्रेनिंग केली असताना सुद्धा विमानतळ प्रशासनानं नोकरीपासून डावलल्याचा आरोप. प्रशासकीय अधिकारी आणि चित्रपट निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांच्यामध्ये बैठक. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर, बाबासाहेब पाटील, अमेय खोपकर, सुशांत शेलार उपस्थित. मराठी चित्रपटांना एक स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सचं तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील या संदर्भात चर्चा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षामध्ये 43,000 कोटींचा खर्च. जुलै 2024 ते जून 2025 या काळामध्ये 43,000 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली. माजी खासदार हिना गावित यांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. गावित यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. कराडमधील विविध पक्षातील माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला प्रवेश. मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अतुल बाबा भोसले हे देखील होते. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 2 माजी आमदार उद्या भाजपात प्रवेश करणार. यशवंत माने आणि राजन पाटील उद्या मुंबईमध्ये भाजपात प्रवेश करणार. 30 ऑक्टोबरला काँग्रेसचं सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी सभापती अरुण राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पोलीस स्टेशनमध्येच महिलांची हाणामारी. एसटी बसमध्ये बसण्याच्या कारणावरून महिलांमध्ये वाद. बस चालकानं बस थेट पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये नेली. पोलिसांसमोरच महिलांची बाचाबाची, दोघींना अटक. दादरच्या रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 12वर प्रवाशानं स्वतःवरच चाकून हल्ला करत आत्महत्येचा केला प्रयत्न. होमगार्डच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. संपूर्ण घटनेचं CCTV फुटेज समोर. नवी मुंबईमध्ये महिलेला दिलेली उधारी परत न दिल्यामुळे तिची हत्या. आरोपीनं महिलेला 40,000 रुपये उधारीवर दिले होते, मात्र महिलेनं परत द्यायला मनाई केल्यामुळे महिलेची गळावळून हत्या. आरोपीला अटक. गजानन मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणेला कोथरूड पोलिसांनी अंदाव तालुका मुळशी येथून केली अटक. कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मारणेवर गुन्हा दाखल. प्रेयसीसोबत लॉजमध्ये सापडलेल्या पतीला पत्नीकडून भर रस्त्यावर चपलेनं बेदम चूप. बेळगावमधील चिकोड इथली घटना. पती पत्नीचं भांडण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर संभाजीनगर पोलिसांची कारवाई. 100 पेक्षा अधिक महिला कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती. नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये भीषण अपघात. पादचारी व्यक्तीचा ट्रॅव्हल बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू. ट्रॅव्हल बसचा चालक फरार. पोलिसांकडून शोध सुरू. पुण्यातल्या नवले ब्रिजजवळ 2 कार आणि ट्रकचा भीषण अपघात. घटनेमध्ये कार चालक आणि ट्रक चालक दोघेही जखमी झाल्याची माहिती. गोंदियामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. आमगाव तालुक्यातील ठाणा येथली या ठिकाणची घटना. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. अटक केलेल्या भरत कापसे या आरोपीकडून 2 देशी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त. बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या मोंथा चक्रीवादळाच्या तीव्रतेमध्ये वाढ. मोंथा चक्रीवादळ आज संध्याकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार. ओडिशाच्या गंजम जिल्ह्याला मोंथा चक्रीवादळाचा फटका. चक्रीवादळाच्या प्रभावानं समुद्रामध्ये लाटा उसळतात. याच गंजम जिल्ह्यातील ही दृश्य. अयोध्येतलं राम मंदिराचं बांधकाम अखेर पूर्ण. मंदिराच्या काही भागांचं काम सुरू होतं. अखेर 7ही मंदिरांचं बांधकाम पूर्ण. पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार. राजस्थानच्या जयपूरमध्ये बसला आग. आगीमध्ये 2 जणांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी. हाय टेन्शन तारेच्या संपर्कात आल्यामुळे बसला आग. इराणची राजधानी तेहरानमध्ये गुजरातमधील गांधीनगरच्या मानसा तालुक्यातील बापूपुरा गावातील 3 आणि बडपुरा गावातील एकासह एकूण 4 जणांचं अपहरण. अपहरणाची बातमी समजल्यानंतर कुटुंबाला धक्का. अपहृत नागरिकांचा व्हिडिओ पाठवून कोट्यवधींची खंडणी. सुदानचे लष्कर प्रमुख अब्देल फताह बुरहान यांनी दारफूर प्रदेशातील अखेरच्या तळावरून सैन्य मागे घेतल्याची घोषणा. त्यानंतर रविवारी पॅरामिलिटरी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेसनं
अल फशर शहरातील सुदानी लष्कराचा मुख्य तळ ताब्यात घेतल्याचा दावा. तुर्की भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. तुर्कीमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप. पश्चिम तुर्कीला 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यामुळे इमारती कोसळल्या. सौदी अरेबियामध्ये जगातील पहिलं स्काय स्टेडियम उभारण्यात येणार. जमिनीपासून 350 मीटर उंचीवर हे स्टेडियम आहे. 46,000 प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता. 2027 पासून बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता. क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून तो ऑस्ट्रेलियातील रुग्णालयामध्ये उपचार घेतोय. सिडनी वनडे सामन्यादरम्यान कॅच घेताना झाली होती दुखापत. 1 नोव्हेंबरपासून नाशिकमध्ये रंगणार रणजी क्रिकेटचे सामने. महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा सामना अनंत कान्हेरे मैदानावर होणार. रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीकडे लक्ष. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी. काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी वरळीतील मतदार यादीमधले घोळ समोर आणले. त्यांनी लोअर परळमधील